नोंदवून घेण्यात येत नाही किंवा काय नाही, कुठं पोलीस स्टेशनला आम्हाला दाद येत नाही. आणि विटामाईनी गाडी लागते ज्या पाठीमागच्या बाजूला त्या कट्ट्यावर बसल्या होत्या. त्यांनी काय केलं, गाडी जोरशी आली, जोरशी रिवर्स घातली ती तिच्या अंगावर, डायरेक्ट अंगावर 5, 6, 7 अशा बरकड्या तुटल्या आणि एक डावा पाय सुद्धा फ्रॅक्चर झाला. चिवडूचे आम्हाला उत्तर देत आहे, काय एक सुद्धा कुठलं व्यवस्थित करत नाही, काय नाही. आणि कराड साहेबांच्याकडे काय रोज हेल्पर घातले, हां आमची चौकशी चालू आहे, आम्ही करतोय मॅडम, आम्ही हे करतोय, आम्ही कागदपत्र पूर्ण करून देतोय, काय दिलं? प्रवेश सुरू. भविष्य घडवायचं आहे, AI मशीन लर्निंग किंवा IT क्षेत्रात मोठं करिअर करायचं आहे, तर मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी. शिवाजी विद्यापीठ संलग्न पदवी अभ्यासक्रम आदर्श कॉलेज विटा येथे सुरू. अत्याधुनिक अभ्यासक्रम BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि BCom इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अनुभवी प्राध्यापक, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, करिअर मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासह उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश घ्या. सुरुवातीस फक्त 2000 रुपयांमध्ये प्रवेश. घाई करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कॉलेज विटा, तुमच्या यशस्वी करिअरची स्मार्ट सुरुवात. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. देवीखिंडी तालुका खानापूर येथील विटा येथे बस स्टँडवर गेल्या 15 दिवसांपूर्वी एका महिलेच्या अंगावर एसटीने मागे घेताना धडक दिली होती. त्याच धडकेत ती महिला मयत झाली होती. सदर प्रकार आगारातील लोकांच्या समोर घडला असून त्यांनी चूकही मान्य केले. मात्र गेल्या 15 दिवसांपासून देवीखिंडीतील या नातेवाईकांची पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नसल्याची तक्रार मीडियासमोर केले. नातेवाईक थेट काय म्हणालेत पहा. रत्नाबाई बबन निकम राणा देवीखिंडी या सध्या मयत असतात, त्यांच्यासाठी कुठेही म्हणजे तक्रार नोंदवून घेण्यात येत नाही किंवा काय नाही, कुठं पोलीस स्टेशनला आम्हाला दाद येत नाही. 22/5/2026 रोजी देवीखिंडी येथून 9च्या गाडीतून जिल्हा बस स्टँडवर त्या उतरल्या होत्या आणि विटामाईनी गाडी लागते ज्या पाठीमागच्या बाजूला त्या कट्ट्यावर बसल्या होत्या. त्यांनी काय केलं, गाडी जोरशी आली, जोरशी रिवर्स घातली ती तिच्या अंगावर, डायरेक्ट अंगावर 5, 6, 7 अशा बरकड्या तुटल्या आणि एक डावा पाय सुद्धा फ्रॅक्चर झाला. त्यावेळेला आमचं तिथं कुणीही नातेवाईक नव्हतं, कुणी एक सुद्धा नव्हता की त्यांचा एक मुलगा आहे आणि त्यांना 6 मुले. ते सगळे बाहेर परदेशात राहतात, कोणी व्यवसाय आहे तिकडे असतात आणि ते त्यांचे पती हे वयस्कर आहे, सध्या त्यांचं 72 वय आहे. त्यांना काय बोलावे सुचत नाही. त्यांना फोन करून देवीखिंडी येथून बोलवून घेऊन त्यांनी बसस्टँडवाल्यांनी ती उचललं आणि सरकारी दवाखान्यात त्यांनी नेलं, रिक्षावाला बोलवून रिक्षातून नेलं आणि तिथं काय केलं, सह्या घेतल्या, मुलगी सह्या घेतली की पोस्टमॉर्टम झालं. पोस्टमॉर्टम सुद्धा आमच्या ताब्यात घेत नाही ती लोक. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर सही करा, मग आम्ही पोस्टमॉर्टम तुमच्या ताब्यात देतो म्हणाले आणि पोस्टमॉर्टम आणि मयतची विल्हेवाट लावून तुम्ही नंतर इथं या, आम्ही FIR दर्ज करून घेतो असे बोलले. तरी ते पण नाही केलं. आम्ही 22 तारखेपासून आज 6 तारखेपर्यंत रोज इथं येतोय. आज विश्रामबाग स्टेशनला जाऊन आलो, मोठ्या साहेबांना भेटून आलो. आम्ही बघतो म्हणले, करतो, सगळे असेच म्हणतात आम्ही हे करतो ते करतो, तपास चालू आहे, चौकशी चालू आहे. करायला साहेब म्हणतात आम्ही हे सगळं चालू आहे, ते चालू आहे, आम्हाला बायको पोरायची, तुमचं तेवढं काम आहे का? बरं, महानगरपालिकेत 50 वेळा त्या निवृत्तीच्या दाखल्यासाठी हेलपाटे घातले, तिथेही निवृत्तीचा दाखला पण दिला नाही. अजून आज अखेर आम्हाला दाखला नाही भेटलेला. आम्ही नुसतं हेलपाटे मारतोय, कुठंही आम्हाला कोणीही दाद येत नाही. बस स्टँडवाल्यांनी सगळ्यांनी त्यांनी सांगितले साहेबांनी की बाबा आमची चूक झाली का झाली, आम्हाला मान्य आहे, तुम्हाला भरपाई काय असेल ते आम्ही देतो, तुम्ही FIR दर्ज करून या पोलीस स्टेशनमधून, पुढचं आम्ही सगळं करतो असं सांगताना हे सांगितलं. म्हणजे आम्हाला म्हणतात की बस स्टँडवर जावा आणि तिथली माणसं जबाब द्यायला इथं घेऊन या पोलीस स्टेशनला. खरं सांगा की हे काम कुणाचं आहे? पोलीसवाल्यांचं आहे, कामचं आहे. त्यांनी काय माझ्यासमोर फोन केला, हॅलो या जबाब घ्यायचा आहे, ते बोलले आता नाही उद्या सकाळ. ठीक आहे, मग आम्ही उद्या सकाळी येऊ का साहेब? तर नको, तुम्ही कशाला, तुमचं काय काम आहे, राहू द्या, मी त्यांना बोलवून घेतो. आज अखेर जबाब घेतला नाही किंवा काय घेतलेलं नाही, काय सुद्धा घेतलेलं नाही, त्यांनी काहीही केलेलं नाही. त्यासाठी काय आहे, आम्हाला न्याय मिळावा. आणि या पडतरे साहेबांनी ना आमच्या मुलं 2 रूममध्ये गेले असता त्यांना रूममधनं बाहेर हाकलून काढली. तुम्ही यायचं नाही असं बोलले. काय बोलायची गरज होती, काय हाकलायचं काम होतं? बरं, त्यांचे पती वयस्कर आहेत की 72 वय आहे त्या माणसाचं. समोर एखाद्याची बायको ज्या वेळेला मरून पडते त्यावेळेला तो माणूस काय जबाब देईल? त्या माणसाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्याला फक्त सहीच येते. त्यानं अंगठा करायची सही केली आणि तुम्ही त्याला काही वाचून दावलेलं नाही. अशाच त्यांच्या सह्या घेतल्या, तो माणूस पडला एकला. डेड बॉडी पडली सरकारी दवाखान्यात, तिथं 2 मुली त्यांच्या बेशुद्ध पडल्या. अशा अवस्थेत ते एकले होते. आता आम्ही सगळे आलोय तिथं तक्रार कराय. 22 तारखेपासून धंदा सगळं बंद करून फिरतोय.
कुणीही आम्हाला दाद देत नाही तिथे काय. तरी फडतरे साहेबांना सांगणं एवढंच की आम्हाला न्याय मिळावा, याचं काहीतरी लवकर करा. 2 महिने झाले ह्याच्यावर आम्हाला पुढील कारवाई करायची आहे साहेब, कोर्टात केस करायचं आहे. त्यासाठी आम्ही तडफडतोय, आमचा बाकीचा काही उद्देश नाही. आणि ही बघा सगळ्यांनी, ही मयत व्यक्ती आहे, त्याच व्यक्ती मयत झाली. ती काय एवढी म्हातारी नाही, ती म्हणाल म्हातारी आहे किंवा वयोवृद्ध आहे, काय नाही. अपघाती मृत्यू होऊन सुद्धा त्याने म्हणतात की चक्कर येऊन पडली. काय ही चक्कर येऊन पडायचं की म्हातारी आहे दिसते तुम्हाला या फोटोत? फोटो तरी बघून सांगा ना. मग अशी उडवाउडवचे आम्हाला उत्तर देत आहे. काय एक सुद्धा कुठलं व्यवस्थित करत नाही, काय नाही. आणि कराड साहेबांच्याकडे काय रोज हेल्पर घातले. हां, आमची चौकशी चालू आहे, आम्ही करतोय मॅडम, आम्ही हे करतोय, आम्ही कागदपत्र पूर्ण करून देतोय. काय दिलं? अजून सुद्धा काय मृत्यूचा दाखला आम्हाला मिळालेला नाही, पूर्व कारवाई करू शकत नाही. तरी आता त्यांच्या मुली आणि मुलगा दुकानाकडं सगळ्यांना आम्ही इथं बोलवलं आहे. आज अखेर आम्ही इथं पोलीस स्टेशनमध्ये उभा आहे आणि आमची FIR यांनी घ्यावी, आम्हाला पुढील हे करायचं. आता बापाचं जाऊ दे सोडा, त्या जबाब घेतलं काय घेतलं ह्यांनी काय काय केलं मला माहीत नाही. पण त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी पल्लवी द्रव्यराज माने ही आता FIR दर्ज करणार आहे. त्यांनी पल्लवीची तक्रार नोंदवून घ्या आणि त्यावरचा रिपोर्ट आम्हाला द्या. आमचं फक्त एवढं सांगणं आहे फडतरे साहेबांना, बाकीच काही बोलायचं नाही. नमस्कार. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.